श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम्. श्री विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये. ज्ञान प्रतापी विलसत वचनामृतंच. अद्वैत भाव पटुतामहित बुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तोभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासिनंतं नमामि वेदांतमिदं वरिष्ठम्. रामकृष्ण हरी माऊली. मराठियांच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करणाऱ्या, अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माय मराठीचं जे खरं सायुज्य आहे ते आपल्या अलौकिक शब्दांच्या द्वारा प्रकट करणाऱ्या ज्ञान, कर्म, भक्ती या साऱ्या प्रक्रियांच्या पलीकडं एक मानव मुक्ती आहे. ज्या मानव मुक्तीचा उद्गाता म्हणून ज्यानं आपल्या ग्रंथाच्या पंचारतीनं या महाराष्ट्राचे विझू विझू झालेले पंचप्राण जाग करण्याचं काम केलं. ज्यानं ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायाच्या निमित्तानं महाराष्ट्रातले 18 विश्वे चालत आलेलं कर्मदारिद्र्य नष्ट करण्याचं काम केलं. महाराष्ट्रातली 18 विश्व चालत आलेली जी वर्ण व्यवस्थेची उतरंडीची व्यवस्था म्हणतो आपण रचना, त्या रचनेला आपल्या मर्यादेमध्ये धक्का देण्याचं काम केलं. ज्यानं आतापर्यंत आई, माऊली आपण स्त्रियांना म्हणतो, पण ज्यानं पुरुष असून आपल्यातला जो माऊली भाव आहे, हा माऊली भाव खऱ्या अर्थानं प्रकट करण्याचं काम केलं. त्या ज्ञानोबा माऊलींचं 18व्या अध्यायाच्या समाप्तीनंतरचं पसायदान हा विश्व उद्धाराचा अमृत कुंभ आहे. या विश्वाला सन्मार्गाचा उजेड दाखवणारी विश्व प्रार्थना आहे. ज्ञानदेवांचं पसायदान आता मी म्हटलो तसं मानव मुक्तीचं महाकाव्य आहे. ज्ञानदेवांचं पसायदान हे उपेक्षितांच्या कळवळ्याच्या पोटी प्रकट झालेला एक आर्त स्वरातील आरती आहे. सर्वसाधारणपणे ग्रंथ संपला की ग्रंथकर्त्यानं देवाकडं, धर्माकडं काहीतरी मागायचं असतं. ते त्याला मिळतं की नाही हा भाग नंतरचा श्रोत्यांना. परंतु हे जे मागणं असतं ते कधी कधी श्रोत्यांच्या तोंडाला मधाचं बोट लावणारं असतं, तर कधी कधी देवाला खुश करण्यासाठी नको त्या उपाध्या देण्याचं काम ग्रंथकर्त्याकडून केल्या जातं. ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे की जिथं श्रोत्यांच्या तोंडालाही मधाचं बोट लावलं नाही
आणि भगवंतालाही खुश करायचं काम केलं नाही तर मानवी जीवनामधल्या उपेक्षितांच्या कळवळ्यांच्या पोटी आपलं जे मीपण आहे, आपलं जे स्वत्व आहे, या सगळ्यांचा त्याग करून एक विश्वव्यापक मागणी ज्या दानाच्या द्वारा व्यक्त झालेली आहे त्या दानाचं नाव आहे पसाय दान, ज्याच्या प्रारंभी ज्ञानोबा माऊली म्हणतात, आता विश्वात्मके देवी येणे वाघ यज्ञ तो शावी, तो शोनी मज द्यावे पसाय दान आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो किंवा भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. बंधूंनो, ज्ञानेश्वरांना मोडतोड अभिप्रेत नाही. ज्ञानेश्वरांना दुसऱ्याच्या अंतःकरणाला दुखवून आपलं साम्राज्य निर्माण करण्याची अभिलाषा नाही. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, आता म्हणजे केव्हा? ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय पूर्ण झाले तेव्हा का? नाही, आता म्हणजे मला मागण्याची योग्यता निर्माण झाली तेव्हा. देवाकडं, गुरुकडं आणि वरिष्ठाकडं तेव्हा मागावं जेव्हा आपली योग्यता आहे का याचा विचार करावा, ती तपासून घ्यावी आणि नंतर त्यांच्याकडं काहीतरी मागावं, असा एक अलिखित संकेत आहे. पण आपण फार झाल्यास गुरु वरिष्ठ यांच्याकडे विचार करतो, पण देवाकडं कधीच विचार करत नाही. तिथं फक्त मागण्यासाठीच जायचं आणि ते आपल्याला मागण्यासाठी जायचं. श्रोत्यांनो, पसायदान हे ज्ञानोबांचं या विश्वातल्या सुखदुःखांना कवेत घेऊन सुखाचं साम्राज्य निर्माण करणारं महास्वप्न आहे. जे महास्वप्न आपल्याला या निमित्तानं हे दाखवून देतं की महापुरुषांची स्वप्न ही तेवढीच महान असतात. तुमची माझी सापासारखी जमिनीवरून सरपटणारी असतात. तुम्हाला मला माझं घर, माझे मुलं, माझं जे छोटं वर्तुळ आहे याच्या पलीकडे काही सुचत नाही. माइलस्टोनची स्वप्न ही अंधारात साचपडणाऱ्यांना दिशा दिग्दर्शन करणारी का असतात? ती त्यांच्यासाठी नसतातच, ती फक्त तुमच्या माझ्यासाठी असतात. आणि ती तुमच्या माझ्यासाठी रंगवलेल्या या स्वप्नाच्या प्रारंभी ज्ञानदेव म्हणतात, विश्वात्मके देवा, तू विश्वात्मक आहेस. आणि मी या 18 अध्यायाच्या निमित्तानं ज्या 9000 ओव्या व्यक्त केल्या ते ग्रंथ नाही, तो केवळ बुद्धिबद्धाचा पसारा जो म्हणतात तो नाही, तर तो काय आहे? तो माझा वाणी रूपी यज्ञ आहे. वागयज्ञ, सगळे यज्ञ मी आपल्याला एखाद्या अध्यायात निरूपण करताना सांगितलं की त्याला द्रव्य लागतं, त्याला मंत्र लागतात, त्याला पुरोहित लागतो. एक यज्ञ असा आहे जो वाचेचा यज्ञ, ज्याला द्रव्य लागत नाही, ज्याला मंत्र लागत नाही, ज्याला पुरोहित लागत नाही, ज्याला काही साधनं लागत नाहीत, फक्त स्वतःची जीभ किंवा स्वतःची वाचा आणि स्वतःची सद्भावना याच्याद्वारे जगामध्ये जो सर्वश्रेष्ठ यज्ञ केला जातो तो वागयज्ञ. पसायदान ज्ञानोबाच्या वाणीचा यज्ञ आहे. आणि या वाणीच्या यज्ञाद्वारा ज्ञानोबा नावाच्या माऊली हृदय प्राप्त झालेल्या या मातृवत्सल पुरुषानं सांगितलं की देवा, विश्वात्मक देवा आणि समर्थ सद्गुरु निवृत्तीनाथा, तुम्ही जर मला प्रसन्न झाला असला ना तर मला काही देऊ नका, कारण मला जे हवं होतं ते तुमच्या कृपेनं वयाच्या 21व्या वर्षापर्यंतच मला सर्व काही मिळालेलं आहे. एक काम करा, द्यायचं असलं तर जे खळ आहेत, जे दुर्जन आहेत. बघा, मी मगाशी म्हटलो ना, ज्ञानेश्वराला संहार प्रिय नाही. ज्ञानेश्वराला जे संतुलित प्रसन्नता आहे ना ती प्रिय आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात खळ. खळ या शब्दाचा सामान्य अर्थ हाच आहे,
करू नये ते करणारा, खाऊ नये ते खाणारा, पिऊ नये ते पिणारा, बोलू नये तो बोलणारा, दाखवू नये तो रस्ता दुसऱ्याला दाखवणारा, एखाद्या कुकर्माला चिकटून बसला की लवकर न निघणारा तो खळ, जो नेहमी वाकड्या नजरेनं आणि वाकड्या वृत्तीनं विचार करण्याचं काम करतो. ज्ञानोबांना दुष्ट माणसांची शरीर नष्ट करणं अभिप्रेत नाही. ज्ञानोबांना दुष्ट माणसांची दुष्ट प्रवृत्ती जी आहे ती नष्ट करणं अभिप्रेत आहे. म्हणून ते म्हणतात, खळांची व्यंकटी सांडो. दुष्टांची शरीर नष्ट नाही झाली पाहिजेत. देवाच्या अवताराचं मी विवेचन करताना सांगितलं की तो भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. रामाने रावणाचा वध केला. रामायणाच्या निर्मितीच्या निमित्तानं रामाचं ईश्वरत्व सिद्ध झालं. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला, कृष्णाचं ईश्वरत्व सिद्ध झालं. अनेक असे अवतार आहेत जे अवतार दुष्टांची शरीर नष्ट करतात. खरं सांगू श्रोत्यांनो, मला ज्ञानोबा रामकृष्णाच्या 2 पावले पुढे वाटतात. कारण ज्ञानोबांनी कंस नष्ट नाही केला, ज्ञानोबांनी धृतराष्ट्र दुर्योधन नष्ट नाही केला, ज्ञानोबांनी रावण नष्ट नाही केला, तर रावणाची प्रवृत्ती नाहीशी व्हावी यासाठी प्रार्थना केली. कंसाची प्रवृत्ती नाहीशी व्हावी यासाठी प्रार्थना केली. आणि प्रार्थना करून सांगितलं, व्यंकटी वाकडी वृत्ती. खळ मंडळी किंवा दुर्जन मंडळी जी वाकड्या वृत्तीनं विचार करतात, तो त्यांचा मनाचा वाकडेपणा नाहीसा व्हावा. सामान्यपणे विचार करा, जर माणसं वाकड्या वृत्तीला सोडून सरळ जगायला लागली तर जगाचं नंदनवन व्हायला वेळ लागणार नाही. जगाचं नंदनवन का होत नाही? माणसं सरळ वृत्तीनं विचारच करत नाही. म्हणजे त्यात काहीतरी असलं पाहिजे, काहीतरी नसलं पाहिजे, असा वाकडा विचार जो आहे त्यातल्या त्यात खळ प्रवृत्तीची, दुर्जन प्रवृत्तीची माणसं हा विचार करतात. माऊली म्हणतात, जी वाकड्या वृत्तीची लोक आहेत त्यांचं चांगल्या कामावर प्रेम निर्माण होऊ दे. सत्कर्मी रती वाढो, चांगलं काम, रती प्रेम. त्यांनी मनाचा वाकडेपणा टाकून चांगल्या कामावर आपलं प्रेम व्यक्त करावं नव्हे. हे विश्वव्यापक परमेश्वरा आणि स्वामी निवृत्तीनाथा, या दुर्जन माणसांच्या मनात चांगल्या कामाविषयी प्रेम निर्माण होऊ दे. असं जर प्रेम निर्माण झालं तर वैश्विक पातळीवर सर्व जीवांच्या मध्ये मैत्रीचं वातावरण निर्माण होईल. हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ, हा सावज, हा शिकारी, हे जे भाव आहेत हे सगळे नष्ट होतील आणि विश्व मैत्रीची कामना व्यक्त करणारा विश्वपुरुष, पसायदानाच्या द्वारा व्यक्त करणारी जागतिक पातळीवरची मनीषा इच्छा ज्ञानोबांनी व्यक्त केली मैत्र जीवांचे. या शब्दाचा प्रयोग आपण आपल्यासाठी कुठेही करतो, हा भाग सोडून द्या. परंतु पसायदानाच्या निमित्तानं ज्ञानोबा म्हणतात, विश्व मैत्रीचे भाव या जगात निर्माण होऊ दे. सर्वसाधारणपणे विश्व मैत्रीची संकल्पना 90च्या दशकानंतर जगामध्ये आली किंवा भारतात त्यातल्या त्यात आली असं मानल्या जातं. परंतु नाही श्रोत्यांनो, विश्व मैत्रीची संकल्पना आणि विश्व एकीकरणाची संकल्पना मध्ययुगाच्या पहाटे संत ज्ञानोबांनी मांडण्याचं काम केलं आणि सांगितलं, विश्वव्यापक परमेश्वरा, कुणाला ज्ञान द्यायचं अर्जुनासारख्याला दे, अगर देऊ नकोस. कुणाला तुझ्या स्वरूपाचं जे विराट आजपर्यंत अवस्थकरण आहे तिथपर्यंत ने अगर नेऊ नकोस. पण एक काम कर, जे ज्ञानापासून हजारो योजने दूर आहेत त्यांना तुझ्या स्वरूपाच्या ज्ञान मंदिरात
प्रवेश देण्याचं काम कर. किती व्यापक इच्छा आहे व्यक्त केली श्रोत्यांनो बघा. साने गुरुजी मंदिर सत्याग्रहाच्या निमित्ताने जेव्हा पंढरीत पोहोचले आणि जेव्हा पददलितांना श्री विठ्ठलाच्या महाद्वाराच्या उंबरठ्यापर्यंत सुद्धा प्रवेश नव्हता, तेव्हा वाळवंटातून साने गुरुजी म्हणाले, विठ्ठला तू मायबाप आहेस, तू पतितांचा पालनवाला आहेस, तू दीनबंधू आहेस, परंतु विठ्ठला हसणाऱ्या पोरांना कशाला जवळ घेतोस रे? ही जी तुझ्या जवळ असणारी पोरं आहेत ना, ही हसणारी पोरं आहेत. यांना जवळ घेण्यापेक्षा ज्याला कुणीतरी वाळवंटात टाकून दिले, ज्याचं कुणीच नाही, जे रडत बसले, ज्याच्या आईचाही पत्ता नाही, बापाचाही पत्ता नाही, ज्याला कोण आपलं म्हणायला तयार नाही, विठ्ठला जर जगाचा मायबाप असशील तर या पोरांना जवळ घेण्याचं काम कर. आणि मग दलितांना मंदिर प्रवेश मिळाला वगैरे पुढच्या घटना झाल्या. ज्ञानोबा विश्वव्यापक विठ्ठलाला आणि परमेश्वराला प्रार्थना करतात. असे ज्यांचं कुणीच नाही त्यांच्या मनामध्ये ज्ञानाची पंथी पेटू दे. दुरितांचे जे दुरावलेले आहेत ते, त्यांच्या मनातलं तिमीर, त्यांच्या मनातला अंधार नाहीसा होऊ दे. ज्ञानापासून दुरावलेल्या सामाजिक घटकाच्या मनातला आणि तनातला जर अंधार नष्ट झाला तर ज्ञानाचं साम्राज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रोत्यांनो, ज्ञानोबांचं पसायदान असं ज्ञानाचं साम्राज्य निर्माण करणारं कैवल्याचं दान आहे. ज्या कैवल्याच्या दानाच्या निमित्तानं विश्वरूप स्वधर्मरूपी सूर्याची संकल्पना ज्ञानोबांनी प्रकट करण्याचं काम केलं. आणि सगळ्यात महत्वाची इच्छा, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. इथं जो जो जशी जशी इच्छा व्यक्त करेल त्याप्रमाणे त्याला त्याला ते मिळू दे. जर हे मिळालं ना, तर ज्याचा वारंवार मी उल्लेख केला, ही आध्यात्मिक समतावादी लोकशाही ही निर्माण व्हायला वेळ किती लागेल हो. ही जी खरी समता आहे, ही समता जे जगात आणण्याचं काम करतात ते सज्जन माणसं कशी असतात, ज्याचं वर्णन करताना तुमची माझी माऊली पुढं म्हणते, ते डाग रहित चंद्रमा असतात. चंद्रमे जे आलांछन, आपल्या चंद्रावर डाग आहे, आपला सूर्य तापदायक आहे, पण सज्जन माणसं ही डाग रहित चंद्र असतात, तापरहित सूर्य असतात आणि बोलके अमृताचे सागर असतात. अशा सज्जन माणसांचा सुकाळ जर गावोगावी झाला, अशा सज्जनांची, त्याला माऊलीनं म्हटलंय ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अशा ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जर गावोगावी निर्माण झाली तर वैकुंठ या धर्तीवर आल्याशिवाय राहणार नाही. जे आलांछन चंद्रमा, जे चालते कल्पतरू आणि बोलके अमृताचे सागर, हे जे विश्व सुखापासून वंचित झाले, हे जे विश्व सुखापासून हजारो योजने दूर आहे, ते किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. हे विश्व त्या सर्व सुखाने भारावून जाईल केव्हा, जेव्हा हे चालते ज्ञानाचे बिंब, हे बोलके अमृताचे सागर, हे चालते कल्पतरू आमच्यापर्यंत येतील आणि आम्ही जी जी इच्छा व्यक्त करू ती ती इच्छा पूर्ण करण्याचं काम करतील. अशी इच्छा जर पूर्ण झाली तर खरंच हे विश्व आनंदाचा कंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्ञानोबांनी म्हटलंच होतं, माझं येणं माझ्यासाठी नाही, माझं येणं हे गीतार्थाशी विश्व भरू, आनंदाचे आवारू मांडू जगा.
या जगामध्ये आनंदाचा आवार निर्माण करण्यासाठी माझं येणं आहे. श्रोत्यांनो, ज्ञानोबांनी आपलं हे येणं सार्थकी लावलं. हे जग आनंदाने भरून जावं याच्यासाठी स्वतःचं दुःख लपून ठेवलं, याच्यासाठी स्वतःच्या यातना लपून ठेवल्या, याच्यासाठी स्वतःची उपेक्षा लपून ठेवली आणि जगाला फक्त आनंद देण्याचं काम केलं. हा आनंद म्हणजे आनंद यात्री ज्ञानोबाची आनंदमय प्रार्थना अर्थात पसायदान. एक विनंती करणार आहे मी आपल्याला की 9000 ओव्या आपण कधी वाचू शकणार नाही. प्रत्येक अध्यायात काय आहे काय नाही याचा काथ्याकूट करत बसू शकणार नाही. पण विश्व मैत्रीचं गीत गाणारा, विश्व मैत्रीच्या गीताद्वारा आनंदाच्या ढाळीवर बसून आनंदाची प्रार्थना करणारा ज्ञानदेव नावाच्या पक्षीराजाचं पसायदान हे घराघरापर्यंत, शाळा महाविद्यालयापर्यंत आणि प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर समतेचं गीत या विषमतावादी हिंदुस्थानामध्ये निर्माण होईल. आता मी याला जाणीवपूर्वक प्रयोग केला, विषमतावादी. सगळी व्यवस्था, राजनीती, धर्म, समाजव्यवस्था या सगळ्यांचा आपण विचार केला तर विषमतावादाच्या हरळीचं मूळ नुसतं मूळच राहिलं नाही, तर ते आता तरारून वर उठायला लागलेलं आहे. हे जर नष्ट करायचं झालं तर समतेचं गीत गाणाऱ्या ज्ञानोबा नावाच्या समतादूताचं पसायदान आता प्रत्येकाच्या तनामनात, प्रत्येकाच्या घरात जेव्हा पोहोचायला लागेल तेव्हा ज्ञानोबा म्हणेल किंबहुना सर्व सुखी. आधी काय सांगू, ज्या विश्वाच्या सुखासाठी मी माझ्या अवताराचं प्रयोजन व्यक्त करण्याचं काम केलं, त्या विश्वाचं सुख आता सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, हे रखुमादेवीवरा सर्व सुखाचं आगर असणार हे कैवल्याचं दान जे आहे ते दान तू मला देण्याचं काम कर, कारण ते दान माझ्या अधिकाराच्या पलीकडं या विश्वाचं दान आहे. म्हणून माऊली म्हणतात किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी ये दृष्टादृष्ट विजय होवा वेजी. समाज जीवनात ग्रंथोपजीवी ग्रंथांना उपजीव्य म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश मानणारे वाचक असतील, श्रोते असतील, वक्ते असतील, ज्ञानी असतील, कमीत कमी सामाजिक भावनेचा विचार करणारी जेवढी म्हणून माणसे असतील त्यांच्यामध्ये या ग्रंथाच्या उपजीव्याची म्हणजे ज्याच्यावर उपजीविका चालते असा नव्हे हा फक्त, तर जो माझ्या जीवनाचा उद्देश आहे असं म्हणणाऱ्या मंडळींची संख्या वाढावी. जेव्हा यांची संख्या वाढेल तेव्हा ज्ञानोबा म्हणतात निवृत्तीनाथा आणि विश्वव्यापक परमेश्वरा या समाजाला दृश्य म्हणजे प्रत्यक्ष दिसणार आणि अदृश्य म्हणजे दृष्टीला न दिसणार दोन्ही प्रकारचं फळ तू दे. त्यांना अदृश्य फल दे, त्यांना दृश्य फल दे आणि हे त्रिभुवन आनंदाने भरून जाऊ दे. ते तर म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखी आज आला. हे देवा आणि स्वामी निवृत्तीनाथा मी तेव्हा सुखी होईल की माझं प्रसादाचं दान हे प्रत्येक जीवापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक जीव सुखाची कामना व्यक्त करता करता सुखरूप होईल. श्रोते हो, असा सौख्याचा सागर असणाऱ्या ज्ञानोबा नावाच्या या ज्ञान योग्याच्या, ज्ञानोबा नावाच्या योग्यांच्या माऊलीचा, ज्ञानोबा नावाच्या साधकांच्या मायबापाचा, कैवल्याच्या पुतळाचा
चिंतकाच्या चिंतामणींचा विचार गेले 30-35 दिवस आपण ज्ञानेश्वरी भावदर्शन या मालिकेच्या निमित्तानं बघण्याचं काम केलं. पहिल्यांदा मी आपल्याला म्हणालो, इथे फक्त ज्ञानोबाच्या वाणीचं उच्चिष्ट मी या आर चॅनेलच्या माध्यमातून प्रकट करण्याचं काम करणार आहे. पहिल्यांदा मी आपल्याला म्हणालो, ज्ञानेश्वरी मला पूर्ण कळाली असा माझा दावा नाही. ज्ञानेश्वरी मी पूर्ण सांगणार अशी माझी प्रतिज्ञा नाही. हे म्हणालो होतो मी आपल्याला पहिल्या दिवशी की टिटवीनं समुद्राला आटविण्याचा प्रयत्न केला तर समुद्राची अथांगता केवढी, टिटवीची चोंच केवढी, तिच्या चोंचीत बसणार पाणी किती आणि ते समुद्राला आटवणार कधी. श्रोत्यांनो, सर्वांचीच अवस्था तुमची माझी या टिटवी सारखी आहे. माझ्यासारख्या छोट्या जीवाच्या वाणीमध्ये जेवढं पाणी बसलं तेवढं मी तुमच्यापर्यंत आणण्याचं काम केलं. 18 अध्यायातल्या काही ओव्यांना मी फक्त स्पर्श करण्याचं काम केलं. या काही ओव्यांना खूप मोठा गहन आध्यात्मिक अर्थ असेल, पण मी त्याला सामाजिक भावनेचं आणि नीतीचं थोडंसं अधिष्ठान देता येतं का बघितलं. कारण काय होतं, अध्यात्माच्या गप्पा देवळामध्ये रंगतात आणि तिथे सोडून आपण पुन्हा आपल्या मार्गाने वाटचाल करायचं काम करतो आणि त्यामुळं तिला थोडंसं सामाजिक आणि नैतिक भावनेचं अधिष्ठान देता येईल का याच्यासाठी आपण प्रयत्न केला. श्रोत्यांनो, या 30-35 दिवसात तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनिवितो असे. यात कमी पडलं हे मला माहित आहे, कारण ज्ञानेश्वरी एका महिन्याचा एका वर्षाचा विषय नाही. ज्ञानेश्वरी हा जीवन ग्रंथ आहे. यात निश्चित कमी आहे. जे कमी होतं ते माझं आहे. यात कधी कधी रूट लेवलच्या श्रोत्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडीशी अतिशयोक्ती झाली असेल, हेही मला मान्य आहे. अधिकते सरते जी थोडीशी अतिशयोक्ती झालेली आहे ती कमी करून टाकावी. आणि झालेली सेवा आर चॅनलच्या टीमनं जेव्हा माझ्याकडं ही इच्छा व्यक्त केली की ज्ञानेश्वरी श्रावणाच्या निमित्तानं आपल्याला घराघरामध्ये पोहोचायची आहे. जयदीपला मी सांगितलं, आता घरात पोहोचेल की नाही प्रत्येकाच्या हे मला काय माहित नाही, पण तुमची टीम जर सामूहिक प्रयत्न करत आहे तर चला, दुधाच्या समुद्रामध्ये तेवढीच आपली एक घागर. आपल्याला काय सगळा दुधाचा समुद्र हा तुमच्यापर्यंत आणता येणार नाही, तेवढी घागर तुमच्यापर्यंत आणता येईल याच्यासाठी आर चॅनेलच्या टीमनं तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्यत्व सकळ या भावनेनं प्रयत्न केला. म्हणून माझा हा शब्द यज्ञ मी तुमच्यापर्यंत आणू शकलो. या शब्द यज्ञाचा उदार अंतःकरणाने आपण स्वीकार करण्याचं काम करावं. जी चूक असेल, जे अपशब्द एखादी चुकून आलेले असतील, शक्यतो या वाग्विलास विस्तारामध्ये अपशब्दाचा प्रश्नच नाही, पण माझ्या मनुष्य अपराधानं ते जर आलेले असतील तर माझ्या श्रोत्यांनी उदार अंतःकरणाने त्याला क्षमा करावी. कैवल्याचं दान देणारी, जीवनाचं गीत गाणारी, समतेचं गीत गाणारी आणि पसायदानाच्या रूपानं या महाराष्ट्रातला विजूविजू झालेला जो ज्ञानदीप आहे त्या ज्ञानदीपाला प्रज्वलित करणारी ज्ञानेश्वरी तुमच्या सर्वांच्या पर्यंत पोहोचली असं समजावं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषो आणि मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो.
विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछल तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवर्त भूमंडळी भेट तू तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयीरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होवो निती लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये, द्रष्टा द्रष्ट विजय होवावेजी. ते तमने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.